नमस्कार मंडळी. गणेशोत्सवाचा मंगलमय उत्साह आज कळसाला पोचतो आहे, कारण आज आहे अनंत चतुर्दशी. आपल्या महाराष्ट्राचा आत्मा असलेल्या या उत्सवाचा हा शेवटचा दिवस असला तरी हा दिवस घेऊन येतो अनंत आशीर्वाद आणि एक गूढ कथा. चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्रातील या भव्य परंपरेबद्दल आणि अनंत चतुर्दशीच्या रहस्याबद्दल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मुंबईच्या चौपाटीपासून ते कोल्हापूरच्या पंचगंगा घाटापर्यंत, नाशिकच्या गोदावरी तीरापासून ते विदर्भातील जलाशयांपर्यंत आज एक उत्साहात बाप्पाला निरोप दिला जातो. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, हा जयघोष आज घराघरातून आणि गणेश मंडळातून घुमणार आहे. अनंत चतुर्दशी म्हणजे केवळ गणेश विसर्जन नाही, तर तो आहे भगवान विष्णूच्या अनंत रूपाचा पूजन दिवस. अनंत या शब्दाचा अर्थ आहे ज्याला अंत नाही, जो नित्य आहे, शाश्वत आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला भगवान विष्णूंची अनंत पद्मनाभ रूपात उपासना केली जाते. या दिवशी अनेक भक्त उपवास करतात आणि एक विशेष विधीने अनंत सूत्र नावाचा 14 गाठी असलेला पवित्र धागा आपल्या मनगटावर बांधतात. हा धागा आपल्याला संकटापासून वाचवतो आणि अनंत सुख समृद्धी देतो, अशी श्रद्धा आहे. पण या अनंत धाग्यामागे एक सुंदर अशी पौराणिक कथा दडली आहे. चला तर मग ती कथा आज आपण पाहून घेऊया. फार वर्षापूर्वी सुशील नावाचा एक अत्यंत स्वाभिमानी ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचे नाव होते दीक्षा. त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झाले, जिचे नाव होते सुशीला. सुशीला मोठी झाल्यावर तिचे लग्न कौंडिन्य नावाच्या ऋषीसोबत झाले. लग्नानंतर सुशीला आपल्या पतीसोबत माहेरहून सासरी परत येत असताना वाटेत तिने काही स्त्रियांना अनंत देवाचे पूजन करताना पाहिले. सुशीलाने त्यांना या पूजेबद्दल विचारले असता त्यांनी तिला अनंत चतुर्दशीचे महत्व आणि त्या दिवशी अनंत सूत्र बांधल्याने मिळणाऱ्या आशीर्वादांबद्दल सांगितले. सुशीलानेही लगेच त्या विधीप्रमाणे पूजा केली आणि आपल्या मनगटावर अनंत सूत्र बांधले. यानंतर तिच्या जीवनात खूप समृद्धी आली. त्यांचे घर धनधान्याने भरले. त्यांना खूप मान सन्मान मिळाला. पण एके दिवशी कौंडिन्य ऋषीच्या नजरेत सुशीलाच्या हातातील तो धागा पडला. त्यांना वाटले की हा एखादा जादुई धागा आहे, ज्यामुळे आपल्याला हे सर्व मिळाले आहे. त्यांनी गर्वाने तो धागा तोडून अग्नीत फेकून दिला. कौंडिन्याच्या या कृत्यामुळे भगवान अनंत क्रोधित झाले. त्यांची सर्व संपत्ती आणि ऐश्वर्य नष्ट झाले. ते दरिद्री झाले आणि त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. आपली चूक लक्षात आल्यावर कौंडिन्य ऋषींनी आपल्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी तपस्या करण्याचा निर्णय घेतला. ते अनेक वर्ष देवाची प्रार्थना करत भटकले, खूप दुःख सहन केले. शेवटी त्यांची तपस्या फळास आली आणि भगवान अनंतांनी त्यांना दर्शन दिले. त्यांनी कौंडिन्याला पुन्हा अनंत चतुर्दशीचे व्रत करण्यास आदेश दिला. कौंडिन्याने भक्तिभावाने व्रत केले आणि त्याला पुन्हा आपले हरवलेले ऐश्वर्य आणि सुख प्राप्त झाले. तर मंडळी, ही कथा आपल्याला सांगते की कोणत्याही गोष्टीचा गर्व नसावा आणि देवाच्या कृपेवर श्रद्धा ठेवावी. अनंत सूत्र या श्रद्धेचेच प्रतीक आहे. याच दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना आपण ही एक संकल्प करूया की बाप्पाने दिलेली शिकवण आणि अनंत आशीर्वाद घेऊन आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवूया. महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात आज विसर्जनाचा अनोखा उत्साह असतो. ढोलांचा गजर, गुलालाची उधळण आणि पुढच्या वर्षी लवकर या, या आशेने भरलेला निरोप असतो. अनंत चतुर्दशी हा केवळ एक सण नाही, तर तो आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. तो आपल्याला एकत्र आणतो, आनंद देतो आणि नवीन वर्षासाठी ऊर्जा देतो. चला तर मग आपल्या लाडक्या बाप्पाला मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने निरोप देऊया. पुन्हा एकदा मोठ्या आवाजात म्हणूया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.